ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींची गुंतवणूक. मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचे स्वागत आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी देण्याचा निर्धार महायुती सरकारने केला असून शहराच्या पायाभूत सुविधा, पर्यटन, वाहतूक, क्रीडा आणि नागरी विकासाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अभूतपूर्व गती मिळाल्याचा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोल्हापूरचा विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवत असून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण 9 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार क्षीरसागर म्हणाले, गेल्या 4.5 वर्षात कोल्हापूर शहरात अनेक लोकहिताचे आणि दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प राबवण्यात आले. विरोधकांकडून विकास कामांवर टीका आणि अपप्रचार करण्याचे प्रयत्न होत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून महायुती सरकारने जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा विकासाला केंद्रस्थानी ठेवत शासनाने निर्णयक्षम आणि गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी स्पष्ट केले की कोल्हापूरच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाल्याने अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, पर्यटनाला चालना देणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हा सरकारचा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री महोदय सकाळी 10 वाजता एअरपोर्टला येतील. मला आत्तापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे पहिला कार्यक्रम आष्ट्याला असेल. आष्ट्यावरून कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी पोलिसांच्या निवासस्थानाच्या उद्घाटनाला येतील. तिथून CPRला जातील. CPR मधून छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाकडे जातील. समाधीस्थळावरून ते येतील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये. इथला कार्यक्रम झाल्यानंतर ते प्रायव्हेट हायस्कूलला सभा जाहीर होईल. त्यानंतर कागलला छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचं एक त्या ठिकाणी उद्घाटन आहे. ते करून मग पुन्हा डायरेक्ट एअरपोर्टला जातील. या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सर्वजण, आमचे मित्र पक्ष, जनसुराज्य असेल, विविध रिपब्लिकन पक्ष आहे, जोगेंद्र कवाडेंचा पीपल्स पार्टी आहे, सर्वजण आम्ही चांगल्या तयारीला लागलेला. मग 3200 कोटी रुपये आज पूर नियंत्रण प्रकल्पाला त्यांनी दिलेत की आपल्या लोकांचं नुकसान व्हायला नको. हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. खंडपीठाचं आपल्याकडे सर्किट बेंच आलं. आज शक्तीपीठ महामार्ग येतोय. आज IT त्यांनी आपल्याला IT साठी जागा दिलेली आहे. सगळ्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरात विकास सुरू आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की हा दौरा अत्यंत यशस्वी होईल.